श्लोक काय आहे बघा. कर्मण्य कर्म यः पश्येत कर्मणी च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न अकर्मकृत. तर आता भगवंत काय म्हणताय तिथं, की जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मकात कर्म पाहतो तो मनुष्य होय, तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. हे आता भगवंतांनी माग काय 2 श्लोकामध्ये सांगितलं, हे कर्म अकर्म विकर्म आपण समजून घेतलं पाहिजे. पण आता ते समजून सांग, आता भगवंत स्वतः समजून सांगतायत. तर आता इथं कर्म आणि अकर्म यांचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. तर कर्म म्हणजे काय अर्थ असतो त्याचा, कर्मचा अर्थ काय? कर्म शब्दाचा अर्थ काय होतो? कर्म म्हणजे कार्य. बरोबर. कर्म म्हणजे कोणतंही कार्य, हे पहिला अर्थ झाला. कार्य. आणि अकर्म म्हणजे काय? म्हणजे कार्य न करणं, बरोबर. असा म्हणजे असं समज. बरोबर, एकदम बरोबर. कार्य नाही. हे सामान्य या शब्दांचे अर्थ झाले. पण आता काय आहे, तर कर्म आणि अकर्म यांचे आणखीन एक अर्थ होतात. तर आपण म्हणतो की भक्ती आहे, बरोबर आहे. भक्तीच्या दृष्टिकोनातून कसं आपल्याला पुढचा जन्म कधी मिळतो, कशानुसार मिळतो, कशानुसार मिळतो, आता निष्काम आपला निष्काम मृत्यू झाला आपला, निष्काम भावाने कर्म केलं तर. हा ती भक्ती झाली, बरोबर आहे. आता माझा प्रश्न असं मी थोडा बदलतो, की समजा एखाद्याचा मृत्यू झालेला आणि आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पुढचा जन्म मिळणार, तर त्याला कशामुळं जन्म मिळतो पुढचा? आपल्या कर्मानुसार. आपल्या कर्मानुसार, बरोबर. आणि हे जे कर्म असतात है ना, हे नष्ट कसे होतात? भक्ती केल्यामुळं. भक्तीने. भक्ती केल्यामुळे, है ना. म्हणजे हे कर्म, आता इथं काय आहे, मग कर्म शब्दाचा आता तिथं कार्य अर्थ आहे का कर्म शब्दाचा, जे नाही. मृत्यूच्या नंतर त्या व्यक्तीचं बघितलं जाणार आहे ना, तो शब्द कर्म असा अर्थ. आणि जे भक्तीचं कार्य आहे है ना, जर एखाद्यानं भक्ती केली तर त्याचे कर्म राहतील का? नाही. नाही. म्हणजे अकर्म होईल, तेच कर्म राहणार नाहीत, म्हणजे अकर्म होईल. तर एक कर्म शब्दाचा सामान्य अर्थ काय झाला, कार्य. आणि अकर्मचा सामान्य अर्थ काय झाला, की कार्य नाही. आणि हे कर्म या इथं त्याचा विशेष अर्थ काय झाला, की जे आपलं मृत्यूच्या वेळेस ते बघितले जाणार आहे, म्हणजे आहे ना, तुम्हाला समजण्यासाठी, है ना, हे विशेष अर्थ कर्माचा. आणि हे भक्तीमुळं जे कर्म होते ते, बरोबर आहे. तर हे 2 अर्थ समजले आता सगळ्यांना. आता बघा, तुम्हाला लगेच श्लोकाचं भाषांतर कळेल. आता ह्याला आपण सामान्य असं एक नाव देऊ आणि विशेष नाव देऊ. तर काय, सामान्य अर्थ आणि विशेष अर्थ असे 2 अर्थ आपण बघितले. आता भाषांतराकडे या. तर जो कर्मात अकर्म पाहतो, तर आता इथं जे कर्म आहे, इथं ह्याचा अर्थ काय आहे? कर्मात कर्म पाहतो. हा, कर्माचा अर्थ काय आहे इथं? सॉरी, सामान्य अर्थ घ्या. कर्म शब्दाचा अर्थ तुम्ही इथं सामान्य घ्या. आणि अकर्मचा इथं तुम्ही अर्थ घ्या विशेष. आणि जे दुसरं आहे अकर्मकात, इथं अकर्मचा अर्थ घ्या सामान्य. आणि कर्मचा अर्थ घ्या विशेष. आता ह्याचा अर्थ कर श्लोकात, आता तुम्हाला सगळा अर्थ येईल. आता बघा, जो कर्मात आहे ना, म्हणजे आपल्याला कर्मचा अर्थ इथं काय बघायचा आहे, सामान्य आहे ना. म्हणजे जो कार्यामध्ये काय बघतोय, अकर्म बघतोय.
म्हणजे जो कार्यामध्ये भक्ती बघतोय, म्हणजे भक्तीचं कार्य करतोय, तो मनुष्य कसा आहे? बुद्धिमान आहे. तो कार्य करतोय पण त्याच्यामध्ये काय बघतोय? भक्ती बघतोय. म्हणजे भक्ती एक कार्य आहे ना, आपण नेहमी आपण ऐकतो भक्ती म्हणजे सेवा आहे, भक्ती म्हणजे कार्य आहे. तर जो कार्य करतोय आणि त्याच्यामध्ये काय बघतोय? भक्ती बघतोय. समजलं एवढा अर्थ आता? आता कोणाला हो. शंका आहे? कोणाला हो, समजलं कळलं. नाही असं आहे? ठीक आहे. आता मग पुढचा राहिलेला भाग बघा. अकर्मात. अकर्मचा अर्थ मी काय सांगितलं तुम्हाला? सामान्य घ्या. हम्म. तर अकर्मचा अर्थ जेव्हा आपण सामान्य घेतो तेव्हा अर्थ काय झाला? की त्यानं कार्य केलेलं नाही. कार्य नाही असा त्याचा अर्थ झाला. तर जर कुणी कार्य केलं नाही तर त्याला काय होणार आहे? तो कर्म लागणार आहेत. हम्म. कर्माचा अर्थ काय आहे? विशेष. जे की असे कर्म लागणार आहेत की ज्याच्यामुळे त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागेल. त्याला कार्य केलं नाही तर भगवंतांनी सांगितलं की तुझं कर्तव्य होणार नाही आणि तुला ते कर्म लागतील. असा जो व्यक्ती समजतो की जेव्हा कार्य झालेलं आहे ते कार्य काय आहे? भक्तीचं कार्य आहे. आणि भक्तीचं कार्य आहे. आणि त्या ठिकाणी काय झाले की भक्तीचं कार्य असल्यामुळं त्याच्यामध्ये काय बघतोय? तो अकर्म बघतोय. आणि जेव्हा कार्य केलेलं नाहीये तेव्हा तिथं काय झालंय? कर्तव्य न केल्यामुळं कर्म उत्पन्न झालंय आणि तो व्यक्ती तिथं कर्म बघतोय. कर्माचा सिद्धांत जो आपण म्हणतो त्या प्रकारचे कर्म बघतोय. असा जो व्यक्ती आहे तो कसा व्यक्ती आहे? बुद्धिमान व्यक्ती आहे, बुद्धिमान मनुष्य आहे. ठीक. आता समजलं सगळ्यांना अर्थ त्याचा? कुणी आहे का ज्याला समजलं नाही असं? ठीक आहे. आता पुढं बुद्धिमान मनुष्य आहे आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला, है ना, तो असा व्यक्ती काय करतोय? जे अशा प्रकारची समज आहे, दोन पद्धतीने ज्याची समज आहे, तर अशा प्रकारचा व्यक्ती मग तो सगळ्या प्रकारचे जो कार्य करतो, जसं भक्त असतो, भक्त अशीच समज असते. भक्त जे काही कार्य करतो त्याच्यात त्याची समज काय असते? की हे अकर्म बघतो, भक्तीचं कार्य म्हणून भक्त समजतो. तर तसं भक्त आहे, तो सगळ्या प्रकारचे कर्म करेल तो. तर बाहेरून वाटेल की भौतिकवादी आणि ते सारखेच कर्म करतायत. पण काय असतो? भक्त जो असतो तो दिव्य स्तरावर स्थित असतो. असा बुद्धिमान मनुष्य म्हणजे इथं कोण आहे? भक्तच आहे. की अशा कार्यामध्ये तो संलग्न आहे. बरोबर आहे? सगळ्यांना समजलं हे भाषांतर? तात्पर्य वाचा कोणीतरी. हरे कृष्ण वाचू का? हा, वाचा वाचा. तात्पर्य कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्म बंधनातून मुक्त असतो. तो आपली कर्मे श्रीकृष्ण प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्माच्या परिणामापासून सुख दुःखे भोगावी लागत नाही. म्हणून श्रीकृष्ण प्रित्यर्थ जो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात, जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. परंतु भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्ण प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो. जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. श्रीकृष्णाची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. हरे धन्यवाद. आता प्रभुपाद काय सांगतात बघूया. कृष्ण भावनायुक्त कर्म करणं. कृष्ण भावनायुक्त कर्म म्हणजे काय हो? सांगा कुणी. भक्ती करणं. हा, भक्तीचे जे कर्म आहे ना, म्हणजे भक्त आहे तर काय करतो? मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. कशामुळं हो ते स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो? कारण जर कोणी भक्तीचं कार्य केलं तर ते कार्य कसं आहे? अकर्माचं कार्य आहे. आपण बघितलं ना, जर एखाद भक्तीचं कार्य केलं तर त्याला कर्म लागत नाही. कर्म नसतील तर त्याला पुढचा जन्म मिळत नाही, है ना? तर त्याच्यामुळे मग काय होतं? कर्म नाही म्हणजे काय आहे?
कर्माचं बंधन नाही. कर्म नाही त्याच्यामुळं, कर्माचं बंधन नाही त्याच्यामुळे काय झालं, तो कर्मबंधनातून तो व्यक्ती मुक्त झालेला आहे. कशामुळे झालाय मुक्त? भक्ती भक्ती केल्यामुळं. केल्यामुळे. कृष्ण भावनाभावी कर्म केल्यामुळे. ठीक आहे, पुढे जाऊया. तो हो, लाईट आपली लावलं कर्मे, पाहिजे. दिसत नाही मला. काय म्हणतायत की तो आपली कर्मे श्रीकृष्णांप्रित्यर्थ करीत असल्या कारणाने, तो भक्त जो असतो तो कोणासाठी करतो? श्रीकृष्णांसाठी करतो. त्याला कर्माच्या परिणामापासून सुख दुःखे भोगावी लागत नाही. हे कर्म असेल तरच आपल्याला काय करावं लागतं? सुख दुःख भोगावं लागतं. कर्म असेल तर आपल्याला काय करावं लागतं? जन्म घ्यावा लागतो. कर्म नसेल तर आपल्याला सुख दुःख नाही, जन्म नाही, काय. म्हणून श्रीकृष्णांप्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारची कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अशा प्रकारे जो बुद्धिमान मनुष्य आहे तो काय प्रयत्न करेल? कर्मबंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यातून काय, तो बाहेरून कर्म करेल. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी तो कार्य थांबवेल का? नाही. तर काट्यानेच काटा काढायचा आहे. तर तुम्हाला कर्मबंधनातून जर मुक्त व्हायचंय तर तुम्हाला कर्म करावंच लागेल. त्यालाच काय म्हणतात? कर्मयोग. तर आता कुणाला वाटेल की पायामध्ये आपल्या काटा मोडलेला आहे, तर मग आणखीन एक काटा त्याच्यामध्ये का घालायचा पायात, असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे ना? की अगोदरच एक काटा आहे पायात, आणखीन एक काटा का टाकायचा ते काटा काढण्यासाठी? है ना? पण ते काट्यानेच काटा निघतो. तसंच जो जे कर्म आहेत, कर्मबंधनात आपण अडकलेलो आहोत, त्याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचंय तर आपल्याला कर्म करावंच लागेल. पण कोणतं करावं लागेल? भक्तीचं कर्म करावं लागेल. तर ते केलं तर आपण कर्मबंधनातून मुक्त होणार आहे. तर अकर्म म्हणजे काय आहे? फलरहित कर्म. तर मी सांगितलं ना, फलरहित कर्म हे विशेष अर्थ आहे. इथं जे प्रभुपाद अर्थ लिहित आहेत, अकर्म म्हणजे काय? फलरहित कर्म. ते कधी तुम्हाला हे होणार, फलरहित कर्म प्राप्त होणार? ते भक्तीचं जेव्हा कर्म करताल त्याला अकर्म म्हणजे फलरहित कर्म. हे अकर्म शब्दाचा जे आपण वर विशेष अर्थ लिहिला तो इथं दिलाय प्रभुपादांनी. मग पुढं प्रभुपाद काय म्हणतायत? निर्विशेषवादी म्हणजे कोणते हो? निर्विशेषवादी म्हणजे कोणते? सांगता आलं पाहिजे आता. कोणते लोक निर्विशेषवादी म्हणजे? भक्त का? बरोबर आहे का? निर्विशेषवादी म्हणजे कोणते लोक? खूप वेळेस आपण बघितले. कोणते? मायावादी. हरे कृष्ण म्हणजे भक्त. निर्विशेषवादी म्हणजे भक्त. नाही 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 नाही. मायावादी. नाही? निर्विशेषवादी म्हणजे मायावादी लोक. मायावादी. हा, मी असंच तुम्हाला चेक करण्यासाठी म्हटलं. आधी निर्विशेषवादी. सांगितलं होतं मी. हा, पण मायावादी. ते म्यूट वर होतात वाटतं. आम्हाला ऐकू नये. हा. हा हा हा. भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात. हे जे निर्विशेषवादी काय करतात लोक, त्यांना भीती असते. काय असते आपण बघूया. त्याच्यामुळे कर्मबंधनाची त्यांना भीती असते. त्याच्यामुळे ते काय करतात की कर्म करायचंच थांबवतात, जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. त्यांना वाटतं जर आपण कर्मच सोडून दिलं तर आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ, असं कोणाला वाटतं? या निर्विशेषवादी लोकांना. परंतु भगवंतांचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो, आणि हे त्यांचा चुकीचा समज आहे बरं का. पण भक्त भगवंतांचे साकार रूप जाणणारा म्हणजे कोण? भक्त. असा जो भक्त आहे तो भक्ताला माहित असतं की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंतांचे नित्य सेवक भगवंताचे आहोत. नित्य सेवक. हम्म. नित्य सेवक. सेवक कधी काम करायचं थांबवेल का हो? नाही. हम्म. तर मग ते भक्त जो असतो तो काय करतो? भगवंतांची सेवाच करत राहतो. त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न राहतो. त्याच्यामुळे तो सेवक आहे त्याला समजल्यामुळे तो कर्मामध्ये संलग्न राहतो, पण कोणत्याही नाही, कृष्ण भावना भावित, ते महत्वाचं आहे. हे भक्तीच्याच कर्मात तो संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्णांप्रित्यर्थ. तर कसं समजायचं की हे कर्म कृष्ण भावना भावित आहे की नाही?
बाहेरून दिसायला ते समानच दिसत, पण तिथं काय आहे की ते कुणासाठी केलंय, ते भगवंतांसाठी केलंय की नाही, ते महत्वाचं आहे. अगर श्रीकृष्ण प्रित्यर्थ असेल तर ते काय आहे? कृष्ण भावना भाविता असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो. जो या मार्गाचा अवलंब करीत आहेत, सॉरी जे जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. हम्म. असं जर कुणी करत असेल, कोणता मार्ग? श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ कर्म करण्याचा मार्ग. ह्या मार्गावर जर कुणी असेल, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी जर कुणी कर्म करत असेल, तर काय होतं ते? अं, इंद्रिय तृप्तीची इच्छा आपोआपच बाजूला राहते. है ना? आपण ह्याच विस्तारानं आधी अभ्यास केलेला आहे दुसऱ्या अध्यायात, आणि कसं भक्ती केल्यामुळे इंद्रिय तृप्तीची इच्छा बाजूला राहते. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि श्रीकृष्णांसाठी जर त्यांच्या प्रित्यर्थ जर असं आपण भक्तीचं कर्म केलं, तर त्याच्यामुळे काय होतं की आपण कर्मबंधनातून बाहेर पडतो. ठीक आहे, समजले मग? तर आता इथं भगवंतांनी सांगितलं कर्म आणि अकर्म. तर कर्म म्हणजे काय? तर अं, जे आपण भक्तीसाठी जे काही कर्म करत नाही ते सगळं कर्मच आहे. भक्तीच्या कर्माला सोडून बाकीचं सगळं कर्मच आहे, हे विशेष अर्थ है ना. आणि कर्म म्हणजे सामान्य अर्थमध्ये आपण बघितलं की कर्म म्हणजे कार्य, आणि अकर्म म्हणजे काय? जर आपण विशेष अर्थ मध्ये काय की अकर्म म्हणजे भक्तीचं कर्म, ज्याच्यामुळं आपल्याला कर्मबंधनात अडकावं लागत नाही. तर आता आपण ह्याच्या अगोदर बघितलं की आत्मा कधी शांत बसू शकत नाही, हे पण आपण बघितलं. तो नेहमी कार्य करत असतो. आणि इथं मायावादी लोकांनी जर जबरदस्ती कर्म सोडले, तर हे शक्य नाहीये जबरदस्ती कर्म सोडणं. कारण आत्मा हा नेहमी काय असतो? कार्य करत असतो. मायावादी लोकांचा जो प्रयत्न आहे, जबरदस्ती ते कर्म सोडण्याचा प्रयत्न करतात, तो काही बरोबर नाही, हे इथं प्रभुपादांनी सांगितलं. मग असं जर असेल, है ना, तर मग आता जेव्हा ते मायावादी लोक कर्म करत नाही, आणि म्हणजे काय, त्यांच्या इंद्रियांना काही कार्य नाही, आणि आता ते काय आहे, भौतिक जगतात आहेत, म्हणजे त्यांचं मन पण काय आहे? दूषित आहे. मग तर काय होतं? त्यांनी जरी त्यांचे कर्म इंद्रियांना तिथं इंद्रिय वस्तूमध्ये, है ना, ते लावत नाही, है ना, इंद्रिय विषय वस्तूमध्ये अपेक्षा त्यांनी इंद्रियांना दूर घेऊन जात आहे. कोण? मायावादी लोक. पण काय आहे ते? त्यांचं मन अजून अशुद्ध आहे. त्याच्यामुळं ते काय करतात की मनानं काय करतात? त्या इंद्रिय वस्तूबद्दल ते विचार करत असतात. नाही, आपण उदाहरण घेतलं होतं की कसं होतं बाबा हे. म्हणजे आता मायावादी लोक काय करतात की आता जे भगवंतांना अर्पण केलेलं आहे ते जर आपण खाल्लं तर काय होतं? भक्ती होते, है ना. आणि जे भगवंतांना अर्पण केलेलं नाही ते जर आपण खाल्लं तर काय होतं? आपण पाप. कर्मबंधनामध्ये, कर्मबंधनात म्हणजे पाप लागतं आपल्याला, कर्म होतं. हम्म. हे आपल्याला माहितीये. मग आता हे मायावादी लोक काय करतात? ह्यांचे काय संकल्पना असते? कर्मबंधनात अडकतो आपण कशामुळं? म्हणजे भगवंतां खाल्ल्यामुळं काही पण. हे मायावादी लोक काय करतात? खायचंच सोडून देतात. हम्म. मग असं केल्यामुळं काय होतं की खायचं सोडून दिल्यामुळं पण काय होतं की त्यांना भूक लागते ना, त्यांना पण शरीर आहे. आणि जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा काय करतात? तो त्यांचं सगळं लक्ष काय असतं? त्या खाण्याच्या पदार्थावरच असतं. भलेही ते काय खात नाहीत बाहेरून, पण काय त्यांचं मन कुठं असतं? अं, परमात्म्यावर असण्याच्या ऐवजी कुठं असतं? त्या खाण्याच्या पदार्थावरच त्यांचं मन पदार्थावर. असतं. जे की अर्पण केलेले नाहीत भगवंतांना, तिकडच त्यांचं मन असतं. तर मग असं आहे, असे हे मायावादी लोकांची स्थिती आहे. आणि मग
असं आपल्याला वाटतं की ते लोक खूप हे आहेत की ते एवढे उपाशी राहत आहेत, कारण त्यांना कर्मबंधनामध्ये अडकायचं नाही. पण असं असताना काय आहे की अं, ते काय होतात, मन त्यांचं दूषित असल्यामुळं त्या खाण्याच्या पदार्थावरच त्यांनी ध्यान करत असल्यामुळं काय होतंय की अं, तिकडच त्यांचं लक्ष जातंय. आणि मग तिकडच त्यांचं लक्ष गेल्यामुळं हं, असं वाटतंय की ते चांगलं आहे, पण ते वास्तविक चांगलं नाही, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. मग आता काय वाटतं की ते बाहेरून काय वाटतं की आता भक्त आणि असा मायावादी जो की कर्म करत नाहीये, है ना, जो की खात नाहीये, तर मग आपल्याला काय वाटतं की बाहेरून वाटतं की भक्तांपेक्षा तेच लोक श्रेष्ठ आहेत, असं आपल्याला दिसतं बाहेर. बरोबर आहे. तर मग आता अशा परिस्थितीमध्ये भगवंत पुढचे श्लोक बोलतायत 19व्या पासून. तर काय बोलतात, है ना, त्याची पार्श्वभूमी आपण बघितली की काय आहे पार्श्वभूमी की जे भक्त असतात ते आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावतात. पण जे अभक्त आहेत तर ते काय करतात की आपल्या इंद्रियांना ते कर्मामधून कर्म सोडून देतात, है ना. इंद्रियांना कर्मच ते सोडून देतात, कारण काय होतं की कर्म सोडून जर दिलं तर कर्मबंधन लागणार नाही असं त्यांना वाटतं, अभक्त लोकांना. हम्म. आणि त्याच्यामुळे वाटतं की ते लोक महान आहेत, ते लोक संन्यासी आहेत, त्यांनी कर्म करणंच सोडलंय. आणि हे भक्त तर काय आहे, ते कर्म करतायत, ते एवढे महान नाहीयेत असं आपल्याला बाहेरून वाटू शकतं. ज्यांना एवढं भक्तीबद्दल माहित नाही, अशा लोकांना बाहेरून वाटू शकतं. तर मग आता ह्या ह्याच्यावर आता कृष्ण पुढचे श्लोक बोलतायत, तर बघूया आपण, जे आपल्याला समजतील पुढचे श्लोक. 19वा श्लोक आपण बघूया. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानातीतत्व कर्माणं तमाहु पंडितम बुधा. आता कृष्ण काय म्हणताय, यस्य सर्वे समारंभ, म्हणजे ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या विरहित आहेत. कुणाचे असतात, भक्ताचेच असतात असे प्रयत्न. तो पूर्ण भगवानचे. ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. जे एखादा व्यक्ती कार्य करतोय, त्याच्यामध्ये इंद्रिय तृप्तीची काहीच इच्छा नाही, असा व्यक्ती काय आहे, ज्ञानी व्यक्ती आहे, बुद्धिमान व्यक्ती आहे. कारण त्याला समजलंय की इंद्रिय तृप्ती करून कुणाचं चांगलं होत नाही, मग मी कशाला इंद्रिय तृप्ती करू. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. तर मग साधू पुरुष काय म्हणतायत, की एखादा व्यक्ती हं, इंद्रिय तृप्तीच्या इच्छे बिना कर्म करतोय, ते तो बाहेरून तरी कर्म करतोय, की जसं भक्ताची इच्छा असते की भगवंतांची कृपा प्राप्त करायची, त्याच्यामुळं तो प्रसाद खातो. तर त्याला जर काही इच्छा असेल की मला असं चविष्ट प्रसाद पाहिजे, है ना, तर तर काय होईल, तो असं आपल्या जिभेचे चोचले पळवण्यासाठी जर प्रसाद ग्रहण करत असेल, तरी पण त्याचं शुद्धीकरण होईल, पण एवढं होणार नाही, कारण तो प्रसाद खातोय त्याची इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळं. पण ही इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडून जर कोणी केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जर कोणी प्रसाद घेतला, भगवंतांनी सांगितले, आणि आपण भगवंतांचा प्रसाद घेतल्यावर एक भक्तीचं कार्य आहे या भावनेनं, असं जर कोणी प्रसाद घेतला, जे काही त्याला प्रसाद मिळाला असेल, तर त्या भावनेनं जर कोणी प्रसाद घेतला तर काय होणार आहे, भक्ती होणार आहे, है ना? आणि त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म लागणार नाही, है ना, तो बुद्धिमान मनुष्य आहे. आणि साधू पुरुष काय म्हणतायत की अशा प्रकारे जर कोणी कर्म करत असेल
तर त्याचं काय होतील, त्याचे कर्माचं जे फळ त्याला मिळणार आहे ते सगळं त्याच्यात तो ज्ञानी मनुष्य आहे. आणि त्याच्या हे दिव्य ज्ञानामध्ये, अग्निरूपी दिव्य ज्ञानामध्ये त्याचे सगळे जे कर्म आहेत ते जळून भस्म होतील. समजलं भाषांतर सगळ्यांनी? हम्म. ठीक. तात्पर्य वाचा कोणीतरी. हरे कृष्णा प्रभूजी वाचू का? नाही, दुसऱ्यांना वाचू द्या, आज आहे. वाचू. हरे कृष्ण वाचू का प्रभूजी? हा, वाचा. दंडवत प्रणाम. तात्पर्य: केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावना भावित मनुष्याची कर्मे जाणू शकतो. कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. या आपल्या स्वरूप स्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफल जाळून भस्म केले आहे. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. भगवंतांच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीबरोबर करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो. हरे कृष्ण प्रभू. दंडवत. धन्यवाद. आता काय म्हणतात प्रभुपाद इथं, की ते हे जो इथं सांगितलंय की इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित कर्म करणे है ना, तो तर काय म्हणतात की असा व्यक्ती कोण आहे? तो ज्ञानी व्यक्ती म्हणजे भक्त आहे. तर भक्तच असं करू शकतो इंद्रिय तृप्तींच्या कार्य व्यतिरिक्त. तर कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तींच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. तो कशामुळे तसं करू शकतो? कारण त्याला माहित असतं की आपण भगवंतांचे दास आहोत. या आपल्या स्वरूप स्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जळून भस्म केले आहे. ह्याच्यामुळे काय होतं? त्याचं कर्मफळ जळून भस्म होतं. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. आणि ज्याला हे समजलंय की आपण भगवंतांचे सेवक आहोत आणि तो नेहमी भगवंतांची सेवा करतोय तोच खरा पंडित आहे. भगवंतांच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीबरोबर करण्यात आली. हे जे ज्ञान आहे ते एका अग्नीसारखं आहे. तो आपल्या सर्व कर्मांना जाळून भस्मसात करतो. ठीक आहे. तर प्रभुपादांनी इथं काय सांगितलं? संक्षिप्त मध्ये, जो अशा प्रकारे इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित कर्म करणारा व्यक्ती भक्तच आहे, हे सांगितलं इथं प्रभुपादांनी. ठीक. आता पुढचा श्लोक बघूया. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. काय म्हणता येईल? की आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. आता आणखीन अशा भक्ताबद्दल, ज्ञानीबद्दल अजून सांगतात. असा जो ज्ञानी आहे है ना, जो इंद्रिय तृप्तीच्या इच्छे विरहित कार्य करतोय, असा हा ज्ञानी व्यक्ती, तर त्याला काहीच कर्माचं फळ पाहिजे नाही. तर त्याच्यामुळे काय झालं की त्याला फळ पाहिजे नाही, त्याच्यामुळे त्यांनी आसक्तीचा त्याग केलेला आहे. आणि त्यांना आसक्तीचा त्याग करू शकतोय म्हणजे तो काय आहे? नित्य तृप्त आहे. त्याला काही पाहिजे नाही, तो तृप्त आहे आधीच. स्वतंत्र आहे तो. जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये त्यानं काहीही जरी कार्य केलं या जगामध्ये तरी तो काय आहे? सकाम कर्म कधीच तो करणार नाही. एखादं कर्म एक कामनेसोबत, फळाच्या कामनेसोबत तो कधीच करणार नाही. त्या ज्ञानी व्यक्तीबद्दल सांगतो. वाचा कुणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. दंडवत. वाच. तात्पर्य: जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच सर्व काही श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. कृष्ण भावना भावित मनुष्य हा केवळ भगवंतावर विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो, म्हणून त्याला कर्मफलाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते. तो स्वतःचा
चरितार्थ प्राप्त करण्यामध्ये आसक्त नसतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो, तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे संरक्षण करण्याकरता तो उत्सुक नसतो. तो आपल्या कृतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवितो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफळांपासून मुक्त असतो, जणू काय त्याने काही केलेच नाही. हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे. म्हणून कृष्ण भावना विरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे व याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. तर आता काय म्हणतायत प्रभुपाद, जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये म्हणजे सर्व काही श्रीकृष्णांप्रित्यर्थ करतो, तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. तर कर्मबंधनातून मुक्त व्हायचंय तर काय आहे? एकच मार्ग आहे की तुम्ही भक्तीचे कर्म करा. तर कृष्ण भावना भावित मनुष्य हा केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो. कशामुळे तो व्यक्ती भक्त जो आहे तो कर्मबंधनातून कशामुळे मुक्त असतो? कारण तो जो कर्म करतो तो आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही, तर भगवंतांच्या प्रेमामुळे करतो. म्हणून त्याला सर्व कर्मफलाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते. त्यामुळे कर्मफळ जरी काहीही आलं तरी त्याला काही आकर्षण नाही. तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्ये आसक्त नसतो. तर त्याला स्वतःच्या चरितार्थामध्ये जे स्वतःचा चरितार्थ म्हणजे काय? स्वतःसाठी, स्वतःच्या गरजेसाठी त्याला काही प्राप्त करायचं नसतं. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो. तर त्याला काही पाहिजे तर तो काय असतो? भगवंतांवरच अवलंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो. त्याच्यामुळे त्याला स्वतःहून काही प्राप्त करायचं नसतं. तो पूर्णपणे भगवंतावर अवलंबून असतो. तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिताही तो उत्सुक नसतो. तसंच काय आहे की जे त्याच्याकडे आहे अगोदरपासनं त्याची पण तो रक्षा करण्यात वेळ घालवत नाही. तो आपल्या कुवतीनुसार कर्तव्य पार पडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवितो. तर तो काय करतो? आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार म्हणजे क्षमतेनुसार ते काही जे काही त्याचं कर्तव्य आहे ते बिना इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचं तो करतो आणि श्रीकृष्णांवर सगळं सोडून देतो, सोपवितो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलापासून मुक्त असतो. आणि अशा पद्धतीनं जो कार्य करतोय बिना आसक्तीचं, त्याला काहीच कर्मफळ लागत नाही. जणू काय त्याने काही केलेच नाही. त्याला अकर्म असं म्हटलेलं आहे. कारण त्याने भक्ती श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ केलेला आहे. हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे. म्हणून कृष्ण भावना विरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते. कृष्ण भावनेला सोडून जर असं कोणतंही जे कर्म आहे जे स्वतःच्या चरितार्थासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी केलेलं आहे, तर ते काय आहे? आपल्याला कर्मबंधनात टाकणार आहे. आणि हे कर्म जे कृष्ण भावनेला सोडून असं जे दुसरं कर्म आहे तेच काय आहे? विकर्म आहे, हे सांगितलं प्रभुपाद. तर इथं कर्म, अकर्म आणि विकर्म तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत व याचे विवेचन पूर्वीच करण्यात आलेले, पूर्वीच सांगितलेलं आहे. विकर्म जे आपल्याला करायचं नाही असं कर्म, विकर्म. ठीक आहे. तर मग आता अशा ज्ञानीबद्दल अजून सांगते. तर काय आहे तो ज्ञानी? निराशीयत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. काय म्हणते तो ना? असा ज्ञानी मनुष्य जो इंद्रिय तृप्तीच्या इच्छे बिना काम करतोय, असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. असा व्यक्तीचं, ज्ञानी मनुष्याचं मन जे आहे ते नियंत्रित असतं आणि बुद्धीनं तो कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो. तर त्याच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याला कधीच स्वामित्वाची भावना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न झालेली नसते. अशा सर्व भावनांचा
तो त्याग करतो, स्वतःहून सोडून देतो. म्हणजे भावना जरी असतील त्याच्यामध्ये, तर तो त्यांचा त्याग करून त्यांना सोडून देतो. आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. आणि तो जे कर्म करतो असे इतर भक्ती कर्म सोडून, ते कशासाठी? जे जीवनावश्यक, त्याचं शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांच्यासाठीच तो कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्मांनी प्रभावित होत नाही. तर अशा प्रकारे जो हे ज्ञानी व्यक्ती कार्य करतो, त्याच्यामुळे त्याला पाप कर्म लागत नाही, असं तात्पर्य. हरे कृष्ण. हा, वाचा. वाचा माताजी. हा, हरे कृष्ण. कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश हा त्या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहे. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही, तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो, कारण त्याला वैयक्तिक करता इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते, त्याचप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलापासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो. एखाद्या पशुचा निष्ठुर मालक त्याला एखाद्या पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावराची कधी कधी हत्या करतो, पण तरीही ते जनावर प्रतिकार करत नाही. तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावनाभावित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो. प्राण रक्षणाकरता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आता काय म्हणताय तिथं की कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. तर त्याला काहीच अपेक्षा नसते कर्मफळाबद्दल. बघितलं आपण, त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. कशामुळं? कारण त्याला काही फक्त भगवंतांच्या प्रसन्नतेवरच त्याचं लक्ष असतं. त्याला काही स्वतःला पाहिजेच नाही, त्याच्यामुळं ते पूर्ण नियंत्रित असतं मन आणि बुद्धी. तो जाणतो की आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने, अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहे. त्याला माहिती आहे की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि जे काही आपण करतोय ते भगवंतच आपल्याकडून करून घेत आहेत, आपण काहीच करत नाही. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही. हातांची कधी इच्छा होत नाही. त्याचा जे मालक असतो तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. पूर्ण शरीर तिथं कारणीभूत आहे हाताच्या हालचालीला. तर मालकाची इच्छा कारणीभूत आहे. तर तसंच म्हणता येईल की कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी भगवंतांच्याच इच्छेनुसार कृती करत असतो. कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. अशा व्यक्तीला स्वतःची अशी काही इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. जसं एक यंत्रचा एक भाग असतो, ते कार्य करतं, त्याला स्वतःची काही इच्छा नसते. त्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते, त्याची स्वच्छताही करावी लागते. त्याप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी
योग्य राहण्याकरिता कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. भगवंतांबद्दल जे काही कार्य तो करू शकतोय भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, त्याच्याद्वारेच तो निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलापासून मुक्तच राहतो. त्याच्यामुळे काय होतं की त्याला कोणत्याही प्रकारचे कर्मफळ मिळत नाही. एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो. एखादं जसं प्राणी आहे, त्याचा प्राण्याचा स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, कारण त्याच्या मालकाचा असतो. एखाद्या पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावरांची कधी कधी हत्या करतो, तर हे मालक लोक प्राण्यांची हत्या पण करतात. त्याला सांभाळणं अवघड झालं तेव्हा त्याची हत्या करतात, पण तरी ते जनावर प्रतिकार करीत नाही. ते जनावर कधीच काही म्हणत नाही. तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते. त्या जनावराला कसल्याही प्रकारचं तिथं स्वातंत्र्य नसतं. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावनाभावित मनुष्याकडे भौतिक गोष्टींवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो. तर हे जे भक्त आहेत, भक्तांकडे वेळ नसतो की मी ह्याचा मालक आहे, त्याचा मालक आहे असं सांगण्याकरता. तुम्ही आणि जाती भक्तांना तिथं कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब कधी करावा लागत नाही. कारण काय, तर त्यांना कधीही भौतिक वस्तूंची जास्त प्रमाणात तिथं गरजच नसते. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. तर चुकीच्या मार्गाचा अवलंब करून कधीही भक्त कोणती गोष्ट मिळवत नाही. तो पाप तिथं प्राप्त करून घेत नाही. आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो. त्यामुळे असा जो भक्त आहे, तो कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करत नसल्यामुळं, केवळ कृष्णांच्या प्रित्यर्थच कार्य केल्यामुळं ते काय असतं, ते कर्मबंधनातून तो मुक्तच असतो. पुढं सांगतायत असा जो व्यक्ती आहे की जो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेसाठी कर्म नाही करत, अशा व्यक्तीबद्दल असं सांगतायत. मग तो व्यक्ती काय करतो, यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होतो. यदृच्छा लाभ संतुष्ट हो. यदृच्छा सहजपणे त्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्यामध्येच तो संतुष्ट राहतो. द्वंद्वातीतो विमत्सरः, तो द्वंद्वांपासून मुक्त असतो. आणि मग काय, तो कोणाचाही मत्सर करीत नाही, कोणाचाही द्वेष करीत नाही. समसिद्धाव असिद्धौच, सिद्धी म्हणजे काय तर यश, आणि असिद्धी म्हणजे अपयश. यश मिळो किंवा अपयश, तो समानच असतो. च कृत्वापि निबध्यते, असं समजून तो कार्य करतो, तर तो कधीच कोणत्या गोष्टीमुळे बद्ध होत नाही. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होतो. यदृच्छा लाभ संतुष्टो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे. द्वंद्वातीत, मत्सर करीत नाही, विमत्सर. तसेच तो यश अपयशामध्येही स्थिर असतो. समसिद्धाव असिद्धौच, तो जरी सर्व प्रकारची कर्मे कृत्वाव अपि, है ना, करूनही, सर्व प्रकारची कर्मे करूनही करीत असला तरी त्यामुळे कधीच निबद्धते, म्हणजे कधीच बद्ध होत नाही. ठीक आहे, असा तात्पर्य पण इथे तात्पर्य हरे कृष्ण. तात्पर्य. वाचा. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही, तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो.
तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तरीही भगवत सेवेप्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वांचा अनुभव येतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. धन्यवाद. आता इथं सांगतायत प्रोपा की असा जो दिव्य ज्ञानामध्ये व्यक्ती स्थित झालेला आहे तो काय करतो की आपल्या शरीराच्या पालन पोषणासाठी सुद्धा जास्त विशेष प्रयत्न करतो. काहीच प्रयत्न करतो असं नाही, विशेष प्रयत्न करतो. जे काही सहजासहजी मिळेल तर असं खूप जास्त असं काही करत नाही. तो सहजपणे जे काही त्याला मिळेल त्याच्यामध्ये तो संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही. मग आता असं नाही की सहजपणे मिळालं मग कमी पडतंय म्हणून मग दुसऱ्यांना मागून घेतो का? नाही, दुसऱ्यांना पण मागत, कोणाकडून उसनेही घेत नाही. असं असं नाही की मी तुला आत्ता मला दे, मी तुला पुन्हा देतो, है ना, असं पण तो म्हणत नाही, उसनेही घेत नाही. तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो. तो प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात तो संतुष्ट होतो. आणि जे काही त्याच्या प्रयत्नानुसार त्याला मिळतंय त्याच्यात तो संतुष्ट असतो. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो. त्याला कोणावर अवलंबून नाही राहावं लागत. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तर सेवेमध्ये तो कोणालाही अडथळा आणू देत नाही. स्वतःच तो स्वतंत्र असतो. तरीही भगवत सेवेप्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी तर या जगामधले कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यास जर ते भगवंतांना प्रसन्न करत असेल तर तो तयार असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वांचा अनुभव येतो. हे द्वंद्व भौतिक जगतामध्ये कसे असतात की थंडी गरमी, शीत उष्ण, सुख दुःख, आणि तर अशा प्रकारचे हे द्वंद्व असतात. तर तर ह्याच्यामुळे आपल्याला भौतिक जगताचा अनुभव होतो. तर हा जो भक्त आहे या द्वंद्वांच्या वर असतो, द्वंद्वातीत असतो. कशामुळं? कारण तो ह्याचा विचारच करत नाही. थंडी असो की गरमी असो, सकाळी उठणं हे भगवंतांना प्रसन्न करणार आहे म्हणून तो सकाळी उठून मंगल आरती करतोच. त्याच्यामुळे काय होतं, हे थंडी गरमीच्या तो वर आला, तो द्वंद्वातीत झाला. तर असं हे असतं भक्ताचं. तो थंडी असो किंवा गरमी असो तो भगवंतांना भोग दाखवणारच. असं हे मग तो द्वंद्वातीत झाला. कृष्ण भावना भावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. त्याला काही कमीपणा वाटत नाही की हे कर्म म्हणजे श्रेष्ठ कर्म आहे, दुसरं कर्म म्हणजे श्रेष्ठ कर्म नाहीये, असं त्याच्या मनामध्ये काही नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्ही मध्ये स्थिर असतो. त्याच्यामुळे काय आहे, यश असो की अपयश या दोन्ही मध्ये पण तो स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात. तर इथं जे सांगतायत 19व्या श्लोकापासून जी लक्षणे सांगतायत ती कुणाबद्दल आहे? जो असा व्यक्ती जो दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, है ना, जो की अकर्मामध्ये कर्माला बघतोय आणि कर्मामध्ये अकर्माला बघतोय, असा बुद्धिमान मनुष्य आहे. त्याच्यामध्येच ही लक्षणं प्रकट होतात. आता मग त्याच्याबद्दलच आणखीन पुढचा श्लोक पण सांगतायत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. काय म्हणतात की जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे. प्राकृतिक म्हणजे काय? प्रकृतीच्या 3 गुणापासून
अनासक्त आहे, बिलकुल त्याच्यामध्ये इच्छा नाहीये, तो आसक्त नाही आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याची कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. असा व्यक्ती जो पूर्ण भगवंतांचं हे जे दिव्य ज्ञान सांगितलं भगवंतांनी त्याच्यामध्ये स्थित आहे आणि प्रकृतीच्या गुणापासून तो पूर्णपणे मुक्त आहे, काही बांधील नाही, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. अशा व्यक्तीचे हे जे कर्म आहे ते काय आहे? दिव्य कर्म आहेत. ते काही सामान्य कर्म राहत नाहीत त्यामध्ये. तात्पर्य वाचं कोणतं? हरे कृष्ण प्रभूजी. हा वाचा. तात्पर्य: पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो. श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो जे जे करतो ते आदि विष्णू म्हणजेच श्रीकृष्णा प्रित्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे, कारण यज्ञाचा उद्देश हा परम पुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो. अशा कर्मामुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत. हरे कृष्ण. धन्यवाद. असं त्याची कर्म कशी दिव्यत्वावर प्राप्त करतात ते सांगतायत आता विशेष करून प्रभुपाद इथं. तर प्रभुपाद सांगतायत की पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्यामुळं मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो. आपण बघितलं की कसं तो मुक्त होतो, कारण त्यांना थंडी गरमी स्वतःला त्रास होतोय त्याचा विचारच नाही करत, त्याचा एकच विचार असतो भगवंताबद्दल. त्याच्यामुळं काय होतं, तो द्वंद्वातून मुक्त होणं त्याला सोपं जातं आणि याप्रमाणे तो प्राकृतिक 3 गुणांच्या दोषापासूनही मुक्त होतो. एखादा व्यक्ती जर द्वंद्वामधनं मुक्त झालाय तर त्याचा अर्थ काय झाला की तो प्रकृतीच्या 3 गुणापासून पण मुक्त झालेला आहे. तर श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो. तो असं कशामुळे मुक्त होऊ शकला? कारण त्याला माहिती आहे की भगवंत माझे मालक आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, तर मी त्यांची सेवा केली पाहिजे हे त्याला माहित असल्यामुळं काय आहे की तो कधीच या भक्तीपासून विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो जे जे करतो ते आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्णांप्रित्यर्थ करतो. त्याला माहिती आहे की मी भगवंतांचा सेवक आहे, त्याच्यामुळे तो जे काही करतोय ते काय भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे. त्याच्यामुळे त्याचं कर्म पण काय आहे? यज्ञासारखंच आहे. कारण यज्ञाचा उद्देश काय असतो? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी असतो. त्याच्यामुळे त्याच्या कर्माचा पण उद्देश काय आहे? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे. अशा कर्मामुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्य त्वामध्ये विलीन होतात. आता हे जे यज्ञाचं कर्म आहे ते दिव्य कर्मच आहे. तर तसंच आता मग ह्याचे हे भक्तीचे कर्म पण कर्म झालेले आणि त्यामुळे काय आहे, त्याला भौतिक गोष्टींचे है ना, म्हणजे कर्माचं तिथं त्याला कोणताही फळ त्याला मिळणार नाही, है ना? कर्मबंधन त्याच्यावर लागणार नाही, कारण तो भक्तीचं कर्म करतोय असा ज्ञानी व्यक्ती. आता ह्याच्याबद्दल हा शेवटचा श्लोक सांगता येते. अज्ञानी व्यक्ती बद्दल कसं असतं, काय म्हणता येते अज्ञानी व्यक्तीच्या कर्माबद्दल? तर ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एवैतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. काय म्हणतात की ब्रह्म, हम्म, तर ब्रह्म किंवा आध्यात्मिक स्वरूप अर्पणम, तर ब्रह्म हवी ब्रह्मणाग्नौ ब्रह्मणाहुतम म्हणजे काय? तर कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो.
या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. आता बघा, थोडस प्रभुपादांनी भाषांतर वेगळं केलंय, तर आपण श्लोकावरून समजून घेऊ. तर आता श्लोकामध्ये काय म्हणतायत की ब्रह्म अर्पणम. तर ब्रह्म अर्पणम जे आध्यात्मिक क्रियांमध्ये अं, अर्पण केलेलं आहे, ब्रह्मार्पणम. तर काय केलंय त्यांनी? ब्रह्माला काय काय अर्पण केलंय? की ब्रह्मच अर्पण केलाय. हवीही. मग हे परमतत्व है ना. हवीही म्हणजे काय? लोणी है ना, जे लोणी टाकतायत यज्ञामध्ये है ना, ते लोणी है ना. ब्रह्माग्नौ आणि त्याच्यामध्ये जे आग लावली आहे ते हवन, हवी है ना. आणि मग काय? तर ब्रह्मणा हुतम है ना. तर त्याच्यामध्ये जे आहुती त्यांनी टाकली आत्म्याद्वारे, या आत्मा जी आहुती त्यामध्ये देतोय, ती आहुती ब्रह्म एव भगवद्धाम निश्चितम गं ब्रह्म एव तेन गंतव्यम. असा व्यक्ती निश्चितच कुठे जाणार? भगवत धामात जाणार. ब्रह्मकर्म समाधिना. तर एखादा व्यक्ती कधी भगवान निश्चितपणे भगवंतांच्या धामामध्ये जाईल है ना. ब्रह्म एव तेन गंतव्यम. कधी त्याला हे गंतव्य प्राप्त होईल भगवत धामाचं? कधी होईल? ते जर जो कृष्ण भावनेमध्ये जर तो पूर्णपणे तल्लीन झाला, तरच त्याला काय होईल? भगवत धामाची प्राप्ती होईल. कारण काय त्याचं? तो आध्यात्मिक क्रिया पूर्णपणे निमग्न झालेला असतो. असा जो व्यक्ती आहे तो आध्यात्मिक क्रियांमध्ये काय झालेला आहे? पूर्णपणे निमग्न झालेला आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे की तर त्याच्यामध्ये हे आध्यात्मिक क्रियामध्ये जे हवन कुंड आहे, यज्ञ कुंड आहे, ते पण काय आहे? आध्यात्मिक आहे. आणि त्याच्यामध्ये जे ते लोणी टाकतायत है ना, ते पण कसं आहे? आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. म्हणजे संक्षिप्त मध्ये काय झालं की जो व्यक्ती अशा प्रकारे, जो ज्ञानी व्यक्ती आहे है ना, तो अशा प्रकारे कर्म करतोय. कशा प्रकारे? स्वतःच्या इंद्रिय प्रित्यर्थ नाही करत, भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांना सेवक समजून निष्काम भावनेने एखादा व्यक्ती जर कर्म करतोय, तर काय झालं की हे जे कर्म आहे, असं जो तो करतोय, त्याला भगवत धामाची प्राप्ती त्याची निश्चित आहे. अशा भावनेमध्ये, कृष्ण भावनेमध्ये, निष्काम भावनेमध्ये जर कोणी कर्म करत असेल आणि ते असं कशामुळं होतं? कारण तो काय आहे? या आध्यात्मिक कार्य जे आहे त्याच्यामुळे ते तो पूर्णपणे निमग्न झालेला आहे. आणि या आध्यात्मिक कार्यामध्ये काय होतंय की तो जे कार्य करतोय ते पण दिव्य होतं आणि तो व्यक्ती पण दिव्य होतो, जो तिथं त्यांनी या प्रकारे कार्य केलेलं आहे निष्काम भावनेमध्ये. तर आणि ते कार्य पण काय होतं? दिव्य होतं. आणि त्या कार्याची जी उपकरणं आहेत ती पण दिव्य होत आहे. तर इथं तेच म्हणतायत की आणि त्या कार्यामध्ये ज्याची आहुती दिलेली आहे, म्हणजे ते कार्यामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे, ते पण दिव्य होतात. कशामुळं असं होतं? तर तेच सांगतायत इथं की मग एखाद्याला जर भगवंतांच्या धामाची प्राप्ती झाली, सॉरी, एखाद्याला जर भगवंतांच्या धामाची प्राप्ती कधी होते? जर तो तल्लीन आहे आणि त्या आध्यात्मिक क्रियांमध्ये जर तो पूर्णपणे तल्लीन झालाय, तर काय होतं त्याला? तर त्याची जी क्रिया आहे है ना, ती पण दिव्य होते, तो पण दिव्य होतो है ना, सगळ्याच गोष्टी. आणि त्या क्रियेमध्ये जे साधनं होते
ते साधन पण दिव्य होतात असं या ठिकाणी भगवंत सांगताय. वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. वाचा प्रश्न. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित होऊन केलेली कर्मे शेवटी आणि आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात, ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्ण भावनाभावित अनेकविध कर्म आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वांचे विवेचन करण्यात आले आहे. भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे. म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाने दह्याने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजे सर्व कर्म श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावनाभावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रित्यर्थ केले जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निस्तृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत. पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते. याप्रमाणे कृष्ण भावने प्रत्यर्थ अर्पण केलेले हविद्रव्य हे हविद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ किंवा या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परम सत्य होय. जेव्हा परम सत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्याप्रित्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परम तत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं बघा काय म्हणते. कृष्ण भावनाभावित होऊन केलेली कर्मे शेवटी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात. आपल्याला माहिती आहे की भक्तीचं जर कोणी कर्म केलं तर त्याला ध्येय प्राप्त होणार. तर मग हा या श्लोकाचा अर्थ आहे असं सांगता येईल. इथं हे आपल्याला समजतं. तर कृष्ण भावना भावित अनेकविध कर्म आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात आलंय. तर कृष्ण भावनेमध्ये अनेक कर्म आहेत. ते कर्म आता कोणते आहेत तर आता इथून पुढच्या श्लोकामध्ये कोणते कोणते कर्म आपण कृष्ण भावनेमध्ये करू शकतो ते सगळं इथं दिलेलं आहे पुढच्या श्लोकांमध्ये. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले. या श्लोकामध्ये काय सांगितलंय? कृष्ण भावनेचं तत्व सांगितलंय. तर काय आहे? भौतिक विकारामध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चितच आहे. तर भौतिक व्यक्ती भौतिक कर्म करणार म्हणून त्याने अशा परिस्थितीतून मुक्त होणे आवश्यक आहे. तर पहिल्यांदा तर आपण काय केलं पाहिजे? ही जी भौतिक चेतना आहे, जे ते भौतिक परिस्थिती आहे
त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीतून मुक्त होऊ शकतो तिलाच कृष्ण भावना म्हणतात. तर भौतिक गोष्टीमधून आपल्याला मुक्त व्हायचंय तर काय केलं पाहिजे, आपण कृष्ण भावनेचा अभ्यास केला पाहिजे, है ना. तर मग पुन्हा काय म्हणतायत ते उदाहरण देत आहेत की समजा दुधाचे पदार्थ है ना जर कोणी जास्त खाल्ले तर काय होईल, त्याला जुलाब होतील, है ना. तर मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो कारण त्याला जुलाब होतो. जर जास्त दूध कुणी पिलं तर त्याला जुलाब होते. त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने है ना, हे जर जुलाब थांबवायचे तर त्याला काय करावं लागेल, दही खावं लागेल. त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती विषयासक्तीमध्ये खूप अडकलेला आहे, बद्ध आहे, इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलाय, तर त्याला काय करावं लागेल, गीता काय सांगते की त्याला बरं जर व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागतील, कर्मच करावे लागतील. पण कसे कर्म करावे लागतील, की ते श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता त्याला कर्म करावे. या भौतिक जगातील सर्व कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रित्यर्थ केले जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण काय होतं, आध्यात्मिक होतं. तर जेवढं आपण हे श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ कर्म करू तेवढंच काय होईल, हे आपण आणखीन ते जास्त करू शकू भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म. भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले आहे व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. भगवंतांचं जे दिव्य तेज आहे ते काय आहे, ब्रह्मज्योती आहे. आता मग काय म्हणतायत की अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत. तर हे काही जे काही भौतिक जगतात इथं अस्तित्वात आहे ते सगळं ब्रह्मज्योतीमध्ये आहे. पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. पण माया म्हणजे भौतिक म्हणजे काय, की हे जे ब्रह्मज्योती भगवंतांचाच भाग आहे, त्यांच्या शरीराचा प्रकाश आहे. पण या ब्रह्मज्योतीमध्ये तर काय सगळ्या गोष्टी स्थित आहेत या भौतिक जगात. पण ह्या ब्रह्मज्योतीवर जर मायेचं आवरण टाकलं की त्या सगळ्या भौतिक गोष्टी होतात, हे भौतिक जगत तयार होतं. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकते. हे भौतिक जगत जे आहे ते आपल्या चेतनेचा भाग आहे, ते आपल्याला तत्काळ काढून टाकता येतं. जर आपण चेतना बदलली तर हे आपण लगेच काढून टाकू शकतो. तर कशी चेतना आपण बदलायची, की आपण सगळं काही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायचं. म्हणजे काय होतं, आपोआपच ही भौतिक चेतना आध्यात्मिक चेतनेत रूपांतरित होते. आता भगवंतांना जर आपण काही अर्पण केलं, एखादी गोष्ट हवी म्हणजे काय, जे आपण यज्ञामध्ये अर्पण करतोय है ना, जे द्रव्य आहे ते द्रव्य, आणि जो व्यक्ती भगवंतांना काही अर्पण करतोय तो व्यक्ती है. आणि ही जी प्रक्रिया आहे भगवंतांना गोष्ट अर्पण करण्याची जी प्रक्रिया आहे, हवनाची प्रक्रिया, तिसरी गोष्ट है ना. आणि हवी अर्पण करणारा, आणि हे चौथा, आणि प्राप्त फळ, या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य. आणि त्यांच्यापासून जे फळ मिळणार आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, दिव्य आहेत भगवंतांच्या संबंधित असल्यामुळं. जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले. किंवा जे परमसत्य आहे भगवंत आहे तेव्हा हे मायेने जेव्हा आच्छादित होतात, समजा त्यांच्याच शक्तीने है ना, तर परमसत्याला तर माया आच्छादित करू शकत नाही. भगवंतांनीच जर असं तिथं त्यांची इच्छा आहे की मायेनं त्यांना आच्छादित करावं तेव्हा त्याला पदार्थ म्हटलं जातं है ना. आणि जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्याप्रित्यर्थ केला जातो तेव्हा तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. पदार्थ अगोदरच काय आहे, दिव्य आहे. पण कारण तो भगवंतांपासूनच उत्पन्न झालेला आहे.
पण हा पदार्थ जेव्हा आपण भगवंतांना अर्पण करतो, है ना, तर मग त्याचं काय होतं, ही दिव्यता त्याला पुन्हा प्राप्त होते भगवंतांशी त्याचा संबंध साधल्यामुळं. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. हे मायेने झाकलेली जी गोष्ट आहे, है ना, आच्छादित झालेली जी गोष्ट आहे, त्याचं रूपांतर पुन्हा ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये झालं तर हेच कृष्ण भावना. जे भगवंतांशी जे विलग झाल्यात ज्या गोष्टी, त्यांना पुन्हा भगवंतांशी जोडणं म्हणजेच काय, कृष्ण भावना आहे. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. म्हणजे एखाद्याचं जर मन पूर्ण कृष्ण भावनेमध्ये भगवंतांशी जोडलं गेलेलं आहे तर काय आहे, त्याला समाधिस्थ अवस्था असं म्हटलंय. आणि या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ म्हणतात. आणि असं जेव्हा त्याचं मन भगवंतांशी जोडलंय आणि मग तो काहीही कार्य करतो त्याला यज्ञ असं म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा, हवी, हवन, यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त करणारे फळ, तर सगळ्या गोष्टी जे काही आहे ते सगळ्या गोष्टी दिव्य होतात, परब्रह्मामध्ये एकत्रित होतात. आणि कृष्ण भावनेची हीच पद्धत आहे. तर कृष्ण भावनेची हीच पद्धत आहे की सगळं काही तुम्ही भगवंतांना अर्पण करा. तर मग आता इथे जसं प्रभुपादांनी अगोदर सांगितलं होतं की मग आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत की कोणते कोणते कार्य आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण करू शकतो, ते भगवंतांना अर्पण करण्यासाठी. तर ते कार्य आता इथं सांगणार आहेत ते, जे आपण भगवंतांना अर्पण केल्यामुळं आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होईल. तर कसं आपल्याला हे दिव्य ज्ञान आपण प्राप्त करू शकतो, काय आपण भगवंतांना अर्पण केलं की आपल्याला कशा पद्धतीनं दिव्य ज्ञान प्राप्त होईल ते सांगतात. दैवम एवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञनैवोपजुह्वति. काय म्हणतात की काही योगीजन, काही लोक काय करतात, देवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात. आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तर काही जण काय करतायत की देवी देवतांसाठी यज्ञ करतात आणि काही जण काय करतात की ब्रह्मन, तर परब्रह्मरूप अग्नीमध्ये काही जण यज्ञ करतात. अशा दोन प्रकारच्या लोकांबद्दल इथं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं पण आपण काय करू शकतो, यज्ञ करू शकतो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि दिव्य ज्ञानाची आपण प्राप्ती करू शकतो. तात्पर्य असं. वाचू का प्रभूजी? हा वाच. तात्पर्य. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात. आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारचे यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात: भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी
आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत. जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात. अशा लोकांना बहिश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात, ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्म अग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात. वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर निर्विशेषवादी हे परमब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्म अग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावनाभावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो. याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्ण प्रित्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं जे भगवंत सांगतायत श्लोकामध्ये योग्यांबद्दल सांगतायत. तर ते काय करतात, योगी जण जे आहेत ते काय करतात की देवी देवतांसाठी यज्ञ करतात, किंवा काय करतात की जे ब्रह्मन आहे ना, भगवंतांचं जे ब्रह्मन परमात्मा आणि भगवान रूपामधलं जे ब्रह्मन आहे ना, तर त्याच्यासाठी ते यज्ञ करतात योगी जण. आणि काय करतात तो योग, असं करण्याचा उद्देश काय आहे की त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी असे ते दोन प्रकारचे यज्ञ करतात योगी जण. असा हा श्लोक आहे. भाषांतर आपण समजून घेतलं. तर त्याच्यावर प्रभुपाद सांगतायत की पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. हा परमयोगी कोण आहे, जो अगोदरच्या 19व्या श्लोकापासून सांगितलंय 24व्या श्लोकापर्यंत है ना, की जो बिना इंद्रिय तृप्तीच्या इच्छे सहित जो कार्य करतो, तर असा हा परमयोगी आहे. पण इतर असे काही लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात. पण आणखीन काही लोक आहेत की असंच हे योग्यांचं बघून देवी देवतांची उपासना करतात. आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंतांचे निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात. पण हे जे योगी आहेत ह्यांना सोडून पण अशी काही लोक आहेत की जे देवी देवतांची उपासना करतात पण यज्ञ पण करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. आता हे जे योगी जण जे आहेत त्यांच्या श्रेणीला अनुसरून यज्ञ करतायत, ब्रह्मांचं यज्ञ करतायत आणि देवी देवतांचे यज्ञ करतायत. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळे यज्ञ करतात. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेल्या निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवितात. तर हे काय आहे की बाहेरून यज्ञांचे वेगवेगळे प्रकार. तर यज्ञांचे दोनच प्राथमिक विभाग आहेत. तर एक काय की भौतिक वस्तूंसाठी यज्ञ किंवा दिव्य ज्ञानासाठी यज्ञ. हे बाहेरून तर यज्ञाचे खूप प्रकार आहेत, पण ते मूळतः यज्ञाचे दोनच प्रकार आहेत. त्या यज्ञाचा उद्देश काय, जर त्या यज्ञाचा उद्देश भौतिक आहे की आध्यात्मिक आहे.
कृष्ण भावनाभावित व्यक्ती. आता 3 प्रकारच्या व्यक्तीबद्दल इथं सांगताय. एक तर भक्त आणि देवी देवतांचा पूजक आणि मायावादी. तर आता पहिल्यांदा भक्ताबद्दल सांगतोय. तर भक्त जो आहे तो काय करतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवतांना संतुष्ट करतात. तर भक्त जे आहेत आपल्याकडचं सगळं गोष्टींचा यज्ञ करतात, त्याग करतात. आणि जे देवी देवतांचे जे पूजक आहेत त्यांना काय असतं की अल्प सुख पाहिजे असतं, तात्पुरते सुख पाहिजे असतं, त्याच्यासाठी ते यज्ञ करतात. आणि निर्विशेषवादी मायावादी लोक हे कशाला करतात, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचं. तर देव देवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, तर हे देवी देवता कोण आहेत, तर प्रतिनिधी आहेत. आपण बघितलेलं आधी ते भौतिक गोष्टींचा पुरवठा करतात भगवंतांच्या व्यतीने. त्यांचेच एक शक्तिशाली जीव आहेत जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात. ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात. ज्यांना काही भौतिक गोष्टी पाहिजेत ते अशा देवी देवतांची उपासना करतात. अशा लोकांना बहिश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. हे जे लोक आहेत ते खूप साऱ्या देवतांची पूजा करत असल्यामुळं ते खूप साऱ्या देवतांवर विश्वास ठेवणारे असं त्यांचं नाव दिलं. पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात, आता हे जे मायावादी लोक आहेत आणि देवी देवतांची रूपे तात्पुरती समजतात. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत मायावादी लोक ते काय करतात, हे भगवंतांना रूप नाही असं समजतात. आणि हे देवी देवता जे आहे रूप भगवंतांचं, तर ते म्हणतात की हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे असं त्यांचा समज असतो. ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात. तर त्यांना या अग्नीमध्ये विलीन व्हायचं असतं. वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी काल व्यतीत करतात. तर हे जे निर्विशेषवादी मायावादी लोक आहेत ते काय करतात, भगवंतांच्या दिव्य स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते वेळ घालवतात, काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. हे जे कर्मी आहेत ते काय करतात, आपल्याकडल्या वस्तू देतात, भौतिक वस्तू, त्यांच्यासाठी ते यज्ञ करतात. आणि जे मायावादी आहेत ते भगवंतांमध्ये विलीन होण्यासाठी यज्ञ करतात, आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे. तो अग्नी काय असतो, परब्रह्म असतो. परब्रह्मामध्ये ते विलीन करतात, आहुती देतात, आत्मस्वरूप जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावनाभावित भक्त श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो. याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्णांप्रित्यर्थ यज्ञार्पित होते. तर भक्त काय करतात की त्यांचं जे काही आहे त्यांच्याकडे ती वस्तू पण आणि स्वतःला पण ते श्रीकृष्णांना अर्पण करतात. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावित नाही. तर जरी भक्तानं सगळं काही भगवंतांच्या सेवेसाठीच जरी केलं, भगवंतांच्या सेवेसाठीच त्यांनी अर्पण केलं, त्याच्याकडे जे काही आहे ते सगळं काही भगवंतांच्या यज्ञामध्येच त्यांनी जरी अर्पण केलं, तरी स्वतःचं अस्तित्व पण त्यांनी जरी सेवेमध्ये लावलं तरी त्याच्यामुळे तो सर्वोत्तम योगी होय. पण त्यांना जरी स्वतःचं अस्तित्व त्या भगवंतांच्या सेवेत लावलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही, तर ते दिव्य होतं असं म्हण. ठीक आहे. तर मग आता इथं आपल्याला कळालं या श्लोकामध्ये 25 की जे देवी देवतांचे जे पूजक आहेत आणि जे मायावादी लोक आहेत ते कसं दिव्य ज्ञान प्राप्त करतायत.
ते आपल्याला कळालं. तर ह्या 25व्या श्लोकापासून तेच सांगतायत की कसं वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं दिव्य ज्ञान प्राप्त करतात. तर 26व्या मध्ये आणखीन वेगळ्या प्रकारचे लोक सांगतात काही जण. हम्म. तर सॉरी श्रोत्र आदीनी इंद्रियाणी अन्ये संयम अग्निषु जुह्वति शब्दादी शब्द आदीन विषयान अन्ये इंद्रिय अग्निषु जुह्वति. तर काय करतायत की जुह्वति अर्पण करतात, दान देतात. हम्म. काही जण विशुद्ध ब्रह्मचारी म्हणजे जे ब्रह्मचारी असतात ते काय करतात, श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात. तर ते ब्रह्मचारी काय करतात, त्यांना दिव्य ज्ञान पाहिजे तर ते श्रवण करतात आणि आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना काय करतात, ते नियंत्रित करतात. मानसिक संयम, मनावर त्यांच्या संयम ठेवून त्या इंद्रियांना नियंत्रित करतात आणि त्या अं, ती मानसिक संयमाची जी अग्नी आहे त्याच्यामध्ये हे श्रवण आणि इंद्रियांची ते आहुती देतात. कशासाठी, दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि जे आणखीन आहे की नियमन केलेले गृहस्थ आश्रम म्हणजे जे गृहस्थ आहेत ज्यांनी नियमित जीवन जगतायत है ना, तर ते काय करतात, इंद्रिय विषय इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. हम्म. हे जे इंद्रिय विषय आहेत ते सगळे ते इंद्रियांच्या अग्नीमध्ये ते आहुती देत आहेत. वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. हा वाच. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रिय उपभोगास करण्यासाठी नाही. म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण हे ज्ञान प्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे नामानुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्य महत्प्रयासाने संयमित करतात. लौकिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे हा सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्तीची आहुती देतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं 2 प्रकारच्या लोकांबद्दल बोललंय, ते कसं यज्ञ करतायत. कोणते आहेत ते 2 श्लोकामध्ये. एक तर आहे की विशुद्ध ब्रह्मचारी. तर ते काय करतात, ते ब्रह्मचारी, तर ते आपले जे इंद्रिय आहेत त्यांना मनाद्वारे संयमित करतात है ना? आणि ते जी मानसिक संयम रूपी अग्नी आहे त्याच्यामध्ये काय करतात, आपल्या इंद्रियांची आणि श्रवण ह्या प्रक्रियेची काय करतात, आहुती देतात है ना, अग्नी आणि आहुती. आणि त्याच्याद्वारे ते दिव्य ज्ञान प्राप्त करतात. आणि जे गृहस्थ आहेत ते काय करतात की इंद्रिय विषय, तर इंद्रिय विषयांची इंद्रियांच्या अग्नीमध्ये आहुती देतात. असं तर ग्रस्तांसाठी अग्नी कशाची आहे, ग्रस्तांसाठी कशाची अग्नी आहे, समजतंय ना? ग्रस्त लोकांसाठी कोणता अग्नी आहे सांगितलंय श्लोकामध्ये?
नियमन करून अग्नी. हा, नियमन केलेले गृहस्थाश्रमी आहे. पण अग्नी कशामध्ये आहे ज्याच्यात ते आहुती देत आहेत? इंद्रियाची अग्नी. हा, नाही, इंद्रिय विषय यांची ते काय देत आहेत? आहुती देत आहेत. आहुती देतात. आहुती म्हणजे काय? ते जे यज्ञामध्ये अग्नी असतो ना, जे चौकोन केलेला असतो, है ना, ते अग्नी आहे, है ना. ते अग्नी काय आहे? गृहस्थांसाठी इंद्रिय आहेत. हम्म. आणि त्या इंद्रियामध्ये ते काय करतायत? इंद्रिय विषय टाकतायत, है, आणि त्याच्यामुळे त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त आहे. आणि ब्रह्मचारी काय करतायत? तर ब्रह्मचारी आपल्या इंद्रियांना नियंत्रित करतात, है ना, मानसिक संयमाद्वारे. आणि त्या इंद्रियांना नियंत्रित केलं मानसिक संयमाद्वारे, त्याची अग्नी ते पेटवतात, है ना. आणि ते अग्नी पेटवल्यावर त्याच्यात आहुती कशाची देत आहेत? इंद्रियांची. हम्म. आणि श्रवण आदी प्रक्रियेची 2 आहुती देत आहेत ब्रह्मचारी, है ना. आणि त्यांची अग्नी काय आहे? मानसिक संयम. आता बघूया आपण प्रभुपाद काय सांगतात. तर अगोदर भगवंतांनी सांगितलं वर्णाश्रम कशासाठी बनवलाय. आपण बघितलं याच अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं, कशासाठी त्यांनी वर्णाश्रम बनवलाय. जे आसक्त लोक आहेत त्यांना आसक्तीपासून काय करण्यासाठी? दूर करण्यासाठी भगवंतांनी वर्णाश्रम बनवलाय, असं भगवंतांनी स्वतःच सांगितलं. आता प्रभुपाद काय सांगतायत की ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. तर प्रभुपाद म्हणतायत की हे जे 4 प्रकारचे लोक आहेत वर्णाश्रमामध्ये, त्यांनी योगी बनणं आवश्यक आहे. कस काय? तर मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रिय भोग करण्यासाठी नाही. कारण काय ह्याचं? आपण का योगी बनलं पाहिजे? कारण मनुष्य आपण आहोत आणि आपले हे इंद्रिय भोग करण्यासाठी आपलं जीवन नाही. म्हणून या 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने केली आहे जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे आवश्यक. तर हे 4ही आश्रम हे बरोबर आहेत. तुम्ही कोणत्याही आश्रमामध्ये राहा, तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता, पूर्णत्व प्राप्त करू शकता. ब्रह्मचारी, त्यांचं दुसरं नाव काय? किंवा जे गुरूंच्या देखरेखीखाली असतात असे लोक, ते काय करतात? हे इंद्रिय तृप्ती करत नाही, है ना. इंद्रिय तृप्ती न करता ते काय करतात? मनाला संयमित करतात. आणि त्याच्यासाठी ते काय करतात की केवळ ते काय करतात? भक्ती बद्दलचेच शब्द, कृष्ण भावनेशी संबंधितच ते श्रवण करतात, अन्य काहीच ते श्रवण करत नाहीत. तर मग पुढे म्हणतायत की श्रवण हे ज्ञान प्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. आपल्याला ज्ञान कसं मिळतं हे श्रवणाद्वारे आपल्याला समजून येतं. आपण कशा पद्धतीचं श्रवण करतोय तसंच आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरे नामानुकीर्तन किंवा हरिनाम श्रवणामध्ये किंवा कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तर जे ब्रह्मचारी असतात ते काय? हरिनाम, हरिकथा ह्याच्यामध्ये त्यांनी वेळ दिलेला असतो. तो भौतिक शब्दध्वनींचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो. तर भौतिक तो काही ऐकत नाही. हरे कृष्ण या दिव्य ध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ. गृहस्थांना काय असतं? ब्रह्मचार्यांना पूर्ण इंद्रिय तृप्ती, गृहस्थांना तसं थोडीशी मुभा आहे, थोडीशी सवलत आहे. अशी कृत्य महत्प्रयासाने संयमित करतो. हे जे गोष्टी आहेत तिथे सांगितल्यात त्याच्यासाठी ग्रस्तांना थोडं जास्त प्रयत्न करावा लागतो. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती आहेत. समाजामध्ये लोकांना याच गोष्टी करायचे, मांस भक्षण, लैंगिक जीवन आणि मादक पदार्थ त्यांना प्यायचे. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती हे सर्व सुधारित मानवी समाजासाठी अस्तित्वात आहे. परंतु काय म्हणतायत की जो संयमित गृहस्थ आहे त्याचं सगळं नियंत्रित असतं. अनियंत्रित
अशा गोष्टी तो करीत नाही आणि इंद्रिय तृप्ती पण करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. त्याच्यामुळेच काय आहे की हे धर्मावर आधारित आहे. ही विवाह पद्धती जी आहे ती हे धर्मावरच कशी आधारित आहे, कारण इथं अनियंत्रित ज्या गोष्टी आहेत त्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे विवाह पद्धतीद्वारे. तर हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. तर मैथून भोग कसा नियंत्रित करावा, है ना? जी थोडीशी इंद्रिय तृप्तींची मुभा दिली गृहस्थ आश्रमामध्ये, है ना? ती थोडीशी जी सवलत दिली संयमित करण्याची, ती कशी ते करू शकतात की विवाह पद्धतीचा मार्ग अवलंबून, है ना? आणि ब्रह्मचार्यांना तर ते पूर्णच त्याची मनाई आहे, त्याची बिलकुल मुभा नाही. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे. तर एकासाठी ते काय आहे, संयमित आहे, नियंत्रित आहे, आणि एकांसाठी ते पूर्णच बंद आहे. तर अशा प्रकारचं हे जे जीवन आहे हे दोघांसाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञच आहेत त्यांच्यासाठी. कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतात, तर दोघंही काय करतायत, आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देत आहेत. कशासाठी? दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी. तर मग पुढचं आहे, आता आणखीन एक प्रकारचे व्यक्ती आहेत, ते दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करतात. हा, सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञान दीपिते. काही जे दुसरे लोक आहेत ते काय करतात, मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात. तर काही जे लोकांना आत्मसाक्षात्कार पाहिजे असतो ते लोक काय करतायत की ते इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व आहुती रूपाने नियंत्रित मन रूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तर मनाच्या अग्नीमध्ये इंद्रिय आणि प्राण ह्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व ते मन रूपी अग्नी यामध्ये अर्पण करतात काही प्रकारचे जे लोक आहेत. ठीक आहे, हे आणखीन एक वेगळ्या प्रकारचे लोक इथं कृष्ण सांगतायत की जे दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी कशा प्रकारे ते यज्ञ करतायत. बरोबर. तर हे अष्टांग योग करणारे असे हे लोक असतात की ते काय करतात की मनाच्या अग्नीमध्ये आपल्या इंद्रियाची आहुती देतात, ज्यांचं मन नियंत्रित झालेलं आहे अशा लोकांना तिथं अष्टांग योगी असं म्हटलं. ह्याचं तात्पर्य आपण उद्या बघूया, आज वेळ झालेली आहे. आज इथंच आपण थांबूया. श्रील प्रभुपाद